नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्यक्तिमत्व विकासामध्ये भाषेचं महत्त्व किती आहे या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे, जी की तुम्हाला उपयुक्त अशा पद्धतीची ठरलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस एखाद्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, विद्यापीठाच्या परीक्षेचा अभ्यास करत असतो, त्याचबरोबर इतर कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असो, त्यासाठी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं अत्यंत गरजेचं असतं। तो बदल म्हणजे सुधारणेच्या स्वरूपात असतो किंवा तो असावा असा साधारणपणे आपला समज असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला काही गोष्टीत सुधारणा स्वतःपासून करणं अपेक्षित आहे। मग ते कुठून सुधारणा करायच्या हेही आपल्याला माहीत असावं, आणि ते माहीत असण्यासाठीच अशा पद्धतीची माहिती आपण आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर देत असतो। त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक द्यायचं आहे, जे की पुढील माझ्या व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने अभ्यास करत आहात ती पद्धत चांगल्या पद्धतीची व्हावी आणि त्यामध्ये काही भर पडावी, यासाठी तुम्हाला स्वतःलाच कष्ट घेणं अत्यंत गरजेचं आहे। हे कष्ट घेत असताना आपल्याला आपल्या भाषेपासून त्याची सुरुवात करावी लागते। आपल्याला भाषेचं ज्ञान किती आहे आणि त्या भाषेच्या ज्ञानामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची भर घालावी लागेल हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। कारण आपलं व्यक्तिमत्व जे काही आपल्याला समोरच्या व्यक्तीला दाखवायचं, त्यावेळेस आपल्या भाषेमध्ये कोणत्या शब्दप्रयोगाचा आपण वापर करतो किंवा आपण कशा पद्धतीने बोलतो, त्यामध्ये आपल्याला किती नॉलेज आहे हे सुद्धा तपासलं जातं। मग हे नॉलेज आपल्याला कसं येणार आहे की जोपर्यंत आपल्याला भाषा ही चांगल्या पद्धतीने येत नाही किंवा समजत नाही, तोपर्यंत या सर्व गोष्टी होणार नाहीत। परंतु ज्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला चांगल्या पद्धतीनं बोलता येतं परंतु लिहिता येत नाही, लिहिता येतं तर बोलता येत नाही, असं ज्यावेळेस होतं किंवा आपल्याला जे भाषेचं ज्ञान कमी प्रमाणात असतं, अशा वेळेला आपल्यामध्ये स्वतःसाठी त्या काही सुधारणा आपल्याला अपेक्षित असतात आणि या सुधारणासाठीच आपण अशा सर्व व्हिडिओची एक जंत्री तुमच्या समोर घेऊन येत असतो, ज्या की कमीत कमी पॉइंट्समध्ये आपण या सर्व गोष्टी सांगतो आणि त्यासाठी तुम्हाला या संपूर्ण चॅनलमध्ये कनेक्ट राहणं, त्याचबरोबर मागील सर्व व्हिडिओज पाहणं तुम्हाला अपेक्षित असतं। मग सुरुवातीला आपण असं पाहतो की भाषा ज्ञानासाठी म्हणजे आपली ज्ञान वृद्धी करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर आपल्याला सर्वप्रथम आपण ज्या भाषेचा अभ्यास करत आहोत, म्हणजे ज्या भाषेतून अभ्यास करत आहोत, म्हणजे आपली जी काही रायटिंगची जी काही भाषा आहे किंवा आपल्याला समजून घेण्यासाठीची जी भाषा आहे, ह्या भाषेबद्दलचा आपल्याला आपला जो काही समज आहे तो वृद्धिंगत करणे अपेक्षित असतं। त्यासाठी सुरुवातीला काही एक पहिला जो काही आपण मुद्दा दिलेला आहे तो कोणता आहे तो लक्षात घ्या। कारण की सर्वप्रथम म्हणजे भाषेचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे। प्रथम आपल्याला त्या भाषेचं आकलन किती होतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजे आकलन आपल्याला समजणे, जसं आपण ही लँग्वेजमध्ये एकमेकाला आपला जो काही विचाराचं देवाणघेवाण करतो, त्यावेळेला आपल्या भाषेमधून या सर्व गोष्टी व्यक्त करत असतो। मग आपण असं पाहतो, जरीही कोणी शिकलेलं नसेल किंवा भाषेबद्दलची माहिती गोळा केलेली नसेल, परंतु ज्यावेळेस ती व्यक्ती बोलत असते ती सरावाच्या माध्यमातून बोलते, त्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान असतं, परंतु ते व्यावहारिक ज्ञान त्याला एखाद्या विशिष्ट वयापर्यंत ते प्राप्त झालेलं असतं, हे लक्षात घ्या। म्हणजे आपल्याला जे काही भाषेचं ज्ञान करून घ्यायचं आहे ते भाषेचं ज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। आता हे यश म्हणजे आपण नेमकं काय आहे, तर आपण यशापर्यंत जाण्यासाठी आपल्या ज्या काही मनामध्ये आपल्या विल्स आहेत, त्या विल्स ज्या पकडलेल्या आहेत त्यापर्यंत जाणे आपलं हे टार्गेट असावं। मग आपण असं पाहतो की अशासाठीच ही भाषा आहे। म्हणजे काय करायचं आहे की आपल्याला ज्ञान, आपली जी काही प्राप्ती आहे ती कशी, तर ती भाषेच्या माध्यमातून होते। मग भाषा ही आकलन होणे आणि त्याचबरोबर दुसरा जो काही मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी आज घेतलेला आहे, तो भाषा समजून घेणे।
कारण आपल्याला समजायला संपूर्ण म्हणजे आकलन होत आहे, परंतु त्याचा जो काही अर्थ, जो लावण्याची जी काही प्रक्रिया आहे, ही लावण्याची प्रक्रिया सुद्धा आपल्याला जमणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला समजणे आणि आकलन होणे, म्हणजे या दोनही गोष्टी जरी एकत्रित वाटत असल्या तरीही आपल्याला त्याच्यात फरक करता आला पाहिजे. म्हणजे आपल्याली जी काही ज्ञानवृद्धी आहे आपली, ती ज्ञानवृद्धी अशा माध्यमातून म्हणजेच भाषेच्या माध्यमातून ज्यावेळेस होत असते, त्यावेळेस आपल्याला हे लक्षपूर्वक ऐकणार किंवा लक्षपूर्वक या सर्व गोष्टी करून घेणं आवश्यक आहे. आजचा जो काही दुसरा म्हणजेच नेक्स्ट जो काही मुद्दा आहे तो म्हणजे वाचन करणं. की आपण ज्यावेळेस एखादी भाषा शिकतो, म्हणजे सुरुवातीपासून आपल्या ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये, जसं आपण पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेत असतो तेव्हापासून तर आत्तापर्यंत, म्हणजे तुमच्या पदवीच्या पातळीपर्यंत जर आपण लक्षात जर घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण भाषा ही सतत शिकतच जातो, परंतु त्या भाषेमध्ये आपण वाचन किती प्रमाणात करतो. कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला असं सांगितलं जातं की हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, परंतु ते खरंच आपण पुस्तकं वाचतो का? बऱ्याच वेळेस असंही होतं की आपण पुस्तकं तर आणून ठेवतो परंतु ते वाचतच नाही. मग जर आपण वाचत नाही, त्याची ज्ञानवृद्धी करत नाही, तर मग आपल्याला त्या भाषेमध्ये सुद्धा ज्ञान कसं प्राप्त होईल हा प्रश्न आपल्यासमोर असावा. म्हणजेच जे जे शब्द आपल्याला अवघड वाटतात ते शिकून घेणे, त्या भाषेमध्ये त्याचा अर्थ कोणता होतो ते पाहणे, मग ती आपली मातृभाषा असेल किंवा मग दुसरी कुठलीही भाषा असेल. जसं आपण पाहतो की आज वेगवेगळ्या भाषेमध्ये, म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये जर उदाहरण घेतलं तर आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीचे संदर्भ ग्रंथ सुद्धा उपस्थित आहे किंवा आपल्याला मिळू शकतात. चांगल्यात चांगली माहिती सुद्धा मिळू शकते. मग इतरत्र भाषा आपल्याला दुसऱ्या जरी येत असतील, मग ती इंग्लिश असेल, हिंदी असेल, ह्या तर भाषा आपल्याला येणं अपेक्षितच असतं, परंतु आपलं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान ज्या भाषेमध्ये आपण व्यक्त करतो त्या भाषेच्या संदर्भातील या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात असाव्या. म्हणजे व्यक्तिमत्व विकासामध्ये अशा सर्व गोष्टी महत्त्वाच्या बारीक गोष्टी आहेत या, परंतु या लक्षात असाव्या. आणि जर या लक्षात राहिल्या तर आपण आपल्या यशापर्यंत, म्हणजेच आपल्या निश्चित अशा टार्गेटपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठीच हा आपण भाग या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आता चौथा जो काही मुद्दा आहे तो कोणता आहे तो लक्षात घ्या, ते लेखन करणं. आता वाचन आपण करत आहोत, परंतु वाचनाबरोबर म्हणजेच आपलं जे काही वाचन आहे, जास्तीत जास्त वाचन केल्यामुळे आपल्या जे काही भाषेची वृद्धी आहे ती वृद्धी होण्यासाठी मदत होते. मग आपली भाषा समृद्ध होण्यासाठी त्यामध्ये काही ना काहीतरी लेखन करणे हा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात असावा. म्हणजे आपण लेखन करायला सुरुवात केली म्हणजे काय करायची आहे, साध्या साध्या गोष्टीपासून लेखनाला सुरुवात करायची. जसं पूर्वीच्या कालखंडात आपण पत्रलेखन वगैरे करायचो, त्या माध्यमातून कशा पद्धतीचं पत्रलेखन असतं याबाबतची माहिती असायची. आता अलीकडच्या कालखंडात पत्रलेखनाची पद्धत जरीही बाजूला होत असेल तरीही लेखन जी काही कला आहे ती तुम्हाला अभिप्रेतच आहे, म्हणजे कधीही अभिप्रेत आहे. कारण त्याच माध्यमातून आपण ज्ञानाचं प्रदर्शन करणार आहोत आणि ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी किंवा आपल्याला माहितीची जी काही देवाणघेवाण आहे ही देवाणघेवाण करण्यासाठी भाषेची आवश्यकता पडते. मग आपल्याला अशी भाषा चांगल्यात चांगल्या पद्धतीने येणे आणि त्याबाबतचं आपल्याकडे ज्ञान असणे, त्यासाठी या काही आपल्या मुद्द्यांच्या माध्यमातून गोष्टी सांगण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, जो की आपल्या चॅनलच्या या संपूर्ण प्रक्रियेचा तो एक भाग आहे. म्हणजे वाचन झालं, लेखन झालं, आता त्याचा सराव करणे. म्हणजेच सराव कशा पद्धतीचं होणं आवश्यक आहे, तर आपल्याला प्रत्येक गोष्ट ही सरावाच्या माध्यमातून त्याच्यात जास्तीत जास्त मास्टरी हासिल करता येते हे लक्षात घ्या. कारण आपण ज्यावेळेस एखाद्या मुद्द्यावर व्यक्त होत असतो त्यावेळेला आपल्याला त्याची माहिती असणं तर आवश्यक आहेच, परंतु ती माहिती व्यक्त होत असताना जर आपण सरावाच्या माध्यमातून त्याच्यात जास्तीत जास्त प्रोग्रेस जर केली तर आपण कुठल्याही पॅनल समोर बोलत असताना आपल्या मनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्फिडन्स येतो. तो कॉन्फिडन्स जर आला तर तो आपल्याला निश्चित भविष्यामध्ये चांगल्यात चांगल्या एखाद्या यशापर्यंत घेऊन जात असतो, हे आपल्याला
लक्षात असणं अभिप्रेत आहे. परंतु त्याचबरोबर म्हणजेच या सर्व गोष्टी एकत्रितपणे म्हणजे भाषेचं ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी आपल्याला करणं सुद्धा गरजेचं आहे. विषयाचं ज्ञान मिळवणे, त्या विषयाच्या ज्ञानामध्ये आपल्या स्वतःच्या ज्या काही फुटनोट्स आहेत त्या तयार करणे आणि त्या करत असताना भाषेच्या संदर्भातील जी माहिती आपल्याला कलेक्ट करता येईल ती सुद्धा कलेक्ट करणे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आणि महत्त्वाच्या नाही तर आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात ज्या आपल्याला नवीन गोष्टी पाहायच्या आहेत, ज्या आपल्या पुस्तकामध्ये आपण या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, जे पुस्तक तुमच्या हातात देताना सुद्धा मी त्याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु त्याचा उल्लेख तुमच्यापर्यंत यावा आणि आपण आपल्या भाषेला समृद्ध करण्यासाठी काही गोष्टी कराव्यात यासाठीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भाषेला किती महत्त्व आहे हे आपल्याला जर माहीत असेल तर निश्चित आपण आपल्या भाषेच्या माध्यमातून सुद्धा समोरच्या पॅनलवर चांगल्या पद्धतीनं प्रभाव टाकू शकतो. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कोणकोणते पैलू नाविन्यपूर्ण आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि जे आपलं कम्युनिकेशन स्किल आहे ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकतो. कुठेही जरी गेलो आपण तर आपल्याला हे कौशल्य असणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी मी तुम्हाला तेच सांगत असतो की जे कौशल्य घ्यायचेत आपल्याकडं ते कौशल्य म्हणजेच असे कौशल्य आहेत हे लक्षात घ्या की जी भाषा आपल्याला चांगली येते त्या भाषेमध्ये आपलं ज्ञान वाढवणे, ती भाषा समजून घेणे, त्या भाषेमध्ये वाचन करणे, त्या भाषेचं लेखन करणे, ती भाषा सरावाच्या माध्यमातून त्या भाषेचं व्यक्त होणे आणि त्या भाषेच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जाणे हा आपल्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे हे लक्षात असू द्या. कारण अशा गोष्टी आपल्याला इतरत्र ज्यावेळेस मिळत नाहीत त्यावेळेला अशा स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. म्हणून तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं हे लक्षात असू. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.